चुनावी घोषणा होती, खरं नव्हतं आणि नंतर ते मागे घेण्यात आलं. ते मागे घेण्यात आलं ही गोष्ट खरी आहे. मी त्याचा साक्षीदार आहे. मला महाराष्ट्राला सांगायचं आहे की मागे त्यांनी ती पूर्ण नेलं नाही, केलं नाही. मी आज सभागृहाला सांगतो, आम्ही जे 1 हॉर्सपॉवर पासून 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत वीज बिल माफ केलेलं आहे. ते काही एका बिला करता नाही, कायम पुढं कायम ठेवायचंय. त्याच्याकरता शेतकऱ्यांनी आम्हीच ते राबवणार आहे, त्याच्यामुळे आम्हाला परत द्यायचंय, पाठवायचं इथं तर कायम होणार ना. हे पाठवलेलं मागे घेतील, यांना पाठवून काही उपयोग नाही. त्यामुळं अध्यक्ष महोदय, मी आपल्याला सांगतो, आम्ही मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजींनी याचा फार बारकाईने अभ्यास केला. तुम्ही म्हणाल कसं काय पुढे करणार आहे. काल देवेंद्रजींनी सांगितलं आपण एकंदरीत 9000 मेगावॅट वीज सोलरवर तयार करतोय. सगळ्या जमिनी वगैरे दिल्या, टेंडर निघालेली आहेत. तेवढी वीज आपल्याला ₹2.80 ते ₹3.20 मिळते. आताची वीज आपल्याला ₹7 द्यावी लागती. शेतकऱ्यांना सबसिडी तो सगळा भार आपल्याला सहन करावा लागतोय. ही वीज आपण देतोय, त्याच्यात 14,000 कोटी रुपये राज्य सरकारने भार उचललेला आहे. परंतु दरवर्षी त्याच्यात 14,000, 13,000, 12,000 असं कमी कमी होणार आहे. आणि स्वतः ऊर्जा मंत्र्यांनी काल सभागृहाला सांगितलेलं आहे की या सगळ्या गोष्टीला 1.5 वर्ष लागणार आहे. त्याच्यामुळे कामं जोरात चाललीत, कारण त्यांना त्या उद्योगपतींना केंद्राची 30% सबसिडी मिळवायची आणि ती सबसिडी मिळवण्याच्या करता त्यांना तो प्रकल्प मर्यादित काळात मार्गी लावणं गरजेचं होतं. जमीन तर आपलीच आपण त्यांना दिलेली आहे, त्याच्यावर तो काही प्रश्न नाही. त्यामुळं हे जे काही आता सांगतायत, ह्यांनी सांगितलेला चुनावी जुमला आहे, आम्ही सांगितलेला चुनावी जुमला नाही. हे पण मी आपल्याला सगळ्यांना सांगेन. अध्यक्ष महोदय, त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा विचार आपण, मला नेहमी सन्माननीय सदस्य म्हणायचे की ₹500 सिलेंडरला, जयंतरावांनी पण सांगितलं सिलेंडरला ₹500 देण्याचा विचार करा. उलट मला सभागृहाला सांगायचं आणि सभागृहाच्या मार्फत ह्या राज्याला सांगायचं आहे, आम्ही ज्या चांगल्या चांगल्या योजना देतोय त्या लोकोपयोगी योजना आहेत, लोकांचं भलं करणाऱ्या योजना आहेत, परंतु जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये आडकाठी घालण्याचा प्रयत्न विरोधकांच्याकडनं त्या ठिकाणी केला जातो. महाराष्ट्राचा जर विचार केला तर जसं प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2016 पासून देश पातळीवर आहे, मे 2024 पर्यंत या योजनेतनं 52,16,000 कुटुंबाची गॅस जोडणी झालेली आहे. याचा विचार करता आम्ही 52,16,000 कुटुंबांना राज्य सरकारतर्फे 3 सिलेंडर देणार आहोत. खुल्या बाजारात त्या सिलेंडरची किंमत ₹830 आहे. म्हणजे उज्ज्वला मधनं लाभार्थ्यांना ₹300 देतात मोदी साहेब. त्याच्यामुळं 12 सिलेंडरला ₹530 त्यांना द्यावे लागतात. कुणाला? आमच्या लाभार्थ्यांना. आता आम्ही महिलांना आता आम्ही ₹830 देतोय. ₹830. जयंतराव, तुम्ही मला म्हणलं 3 मोफत सिलेंडर देण्याऐवजी सिलेंडरची किंमत ₹500 करा. ती ₹500 केली तर साधारण ₹30 प्रमाणे ₹360 त्या महिलेला जात आहेत. आता आम्ही ती 830 देतोय. त्याच्यामुळे सबसिडी जवळपास 300 वजा केली तरी लाभार्थ्याला ₹530 सिलेंडर त्या ठिकाणी पडतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.